भिल्ल समाजना लोके तुम्हाला गावमा शेत का सिद्धू बाबा शेत ना आडे येलेत का आदिवासी लोके वा वा क्या बात आहे त्या लोके तुम्हाला गावमा राहतच म्हणजे तुमले चांगलं माहिती होईल त्या लोकेस ना कसं राहस त्या लोकेस ना अनुभव सांगस मी तुमले त्याच जर कधी एखादा गणीमा गावमा एखादा पोरगानं जमणं मला एखादा आदिवासी ना सांगो आमना समाजमा एखादानं मोठा का बोल जमेल लग्न अजिबात नाही त्यासले इथला आनंद राहत लगीन जमणं आपली गली माय भो नाचाल बेटी भो फुकाय घेतात हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू आणि असं नाही बँड बारीत पाहिजे अशी बी अपेक्षा नाही नुसतं टपड का वाजता नाही अडंकीसने तरी बी नाचा चालू हो नुसतं वाजायला पाहिजे गणकण लगेच नाचानं चालू आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमीची भाव बन किंवा या वट्टावर बडी बँड मा नाचाल नाही जातो वट्टावर बडी बोटे मोडतं तरी बघ ना आपलं झालं 8 एकर बागायचे तरी टाया बट्टानी यांनी कुठे नो पाडी रे म्हणजे कितला वायबार धंदाचे हो हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी महाराज आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतात कारण मी गली माहीत चाल राहीन तू शरद बाबा चालता एक उंच ओट्याचं घर होतं एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वरीसनं म्हातार होतं मी जवळ गो म्हणतो बाबा इथलं तोंड उतारी काबर बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नव परिसर माहिती ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथलं काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही येरेसले पाणी नाही काय नाराज व्हाना नाही म्हणे महाराज आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही म्हणे साले कितला वायबार धंदा शेव म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याऊ पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही निव्वळ नीज धंदा विठ्ठल एखाद्या गरीबाच्या पोराचं जमलं ना आदिवासी भाऊ बटान असतील बिचारा काय त्यासले द्वेष नाही कोणा राग नाही काही रुसवा नाही आणि तुमले बी सांगाच बहिणीवन आदिवासी बाईस मा असं देखील का तुम्ही एखादी बहीण नवर देऊन माय ऋषीशनी उभीशी बोल लगीन मा देखील शे का अजिबात नाही लगीन मा सुद्धा नाही ते आपल्या बिचाऱ्या बाया जरी एखादी नवीन लग्न होईल सुन बाई उनी तिला माहित नाही म्हण सासू कोणती जेठ आणि कोणती असं वय मग करीन उभ्या राहतीच्या बाया पाय पडता एखादी बाईन मागे राही पाय पडाना राही ना मग एखादी जेठानी किंवा मग एखादी सासू बहीण मागे उभी ना तून दाखली सासू तीन पाय पडली होई माय पोर गई मग पाय पडू देऊ ना आई पोर पाय पडाल गे काही बिन सांगा नको माय मना नको पडू दे चिकनीस ना पड ओ बाप काय बघ तू ना नंतर पाय पडा मग तू लखवा पाहिजे जाईल उपडीच जाशी तू कितला वायबार धंदा आहे हा तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तशा आखू आणि बड्या बाया चांगल्या दिक राहणार मला मी आटे ना काही सांगावले बहिणीवर कारण अख्खी 95% रक्कम आठ केली म्हणे जगता येत नाही लोकांना जगता येत नाही फक्त आशा धरून यानं कसं काय चांगलं होई गी त्यान पोरले कसं काय चांगलं भेटे गे त्यान पोऱ्यानं कसं काय होई गे अरे तुम्ही नीती चांगली ठेव रे तुला नवी होई जाय रे वरीस 2 वरीस पण दानच चांगली ठेव कारण आमच्या संतांची शिकवण आहे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं असलं का जमतंय जर एखादी बाई अशी चहा ट्रे फिरावंच होई ना एखादी बहीण जर मागे राही गे ना ध्यान नाही होती आई बहिणी सांग ताई ते मागे 2-3 बाया राही घ्या तिथले बी चहा पाहिजे द्या बाकीला समजदार राहते पिले तीस एखादी आगावरास ना नको माय माल नको तिसले 5 मी घर गण पी रातच्या तू गण चहा पेस बहीण घर तू चहा गाई डोकं दोस पण मानपान मा पिले ना कब्बर कितला वाय यास ना इशारा दे ना तुमले बी सांगत जास्त मान सन्मान्यापेक्षा ठेवा मग जगता येत नाही काही लोक असे लग्न चालस काही जवळ पंगत चालस आणि पंगत ना आजूबाजू घरघरात फिरतस सासरा विचारस का हो जेवाय बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तुला कुठीन पाटा बांधाय घ्या या लोक्या काय राहणार तू चेंद्राय बुक्या वातडा वय जाशी तू का रे ओ करजदार ना लोक्या काय राहणार तू बी काय लिहो ना पण नुसता मान सन्मान ना बुक्या राहतस काही अरे मागितल्याच्या नंतर मान सन्मान नाही भेटत
तुमची वर्तणूक ठरवतो महाराज तुमचा मान सन्मान. हो काही काही जवळ असं आहेत ना साला ना लग्नात मग बघून असतो दोतच बिचारा तरी सासरा सांगस मना जवळ सारखा जवळ नाही. हा या माल कोणी विचारलं नाही वाला सासू सासरा रावण्या करी करी जे वाढतात पण मनमा इज्जत नाही राहते असण्याबद्दल. म्हणून नम्रता शिकली पाहिजे महाराज काही काही आदिवासी लोकांकडनं. हो इथली नम्रता ना महाराज. माझ्या शबरी आईचं चरित्र आई सांगायला मला आवडतं. भिल्ल समाजाची शबरी शबर राजाची मुलगी. शबर राजाची मुलगी शबरी होती. लहानपणी लग्न ठरलं. बापाला विचारलं बाबा लग्न ठरलंय पर पंगत कसली द्यायची. जनावर बांधलेली बकरं बांधलेली होती. बापाला सांगितलं बाबा हे बकरे कशासाठी बांधलेत. बेटा तू लग्न करायचंय तर लग्नाची पंगत द्यायची. बाबा जर मला लग्न करायचं असेल तर एवढे जनावर मरणार आहेत. म्हणले हो बाई लहानपणी घराचा त्याग केला जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. कोण कोण बहिणी म्हण शबरी. शबरी जातनी कोण होती. भिल्ल समाजाची शबरी. आणि तुम्ही स्वतः चांगली जात ना म्हणणार सांगतो मालकाने ठेसा मा काळ्या टाकास वाय ठेसा सवाद देत नाही साला तू फाशी लिहिन मर जा रे ओ करंटा ओ बोरा पांढरा तू ठेसा मा काळ्या टाकास वाय ठेसा सवाद देत नाही तू भूल गेलो आवरले कितला भांडण धंदा आहे हा. भिल्ल समाजाची शबरी महाराज जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. हा त्याग आहे महाराज. हो गुरुजींची सेवेत लागली. अरण्यात जाऊन राहायला लागली. प्रसंग असायला गुरुजींनाही जायचंय. आता जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा. शबरीला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा शबरी. गुरुजी कहा जा रहे हो बेटा. भगवान का बुलावा आ गया है मुझे निकलना पडेगा. शबरीने सांगितलं गुरुजी तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहत होती आणि तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको. इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला इथं येणार आहे. ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येणार आहे. शबरी आई वाट बघत होती. 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती प्रभूची. आणि 14 वर्षाच्या वनवासाला जाताना जेव्हा सीतामैयाचं हरण केलं रावणानं एके ठिकाणी प्रसंग असा आला की प्रभू रामचंद्र लखनजीला सांगायला लागले भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगता भैया बड़े भैया हम अपनी माँ को 14 साल तक नहीं मिल सकते. प्रभू सांगायला लागला अरे 14 वर्ष वाट बघणारी मायची गोष्ट करत नाही रे. जी 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करायलो म्हणलेले का. दोघं बंधू निघाले. निघाल्याच्या नंतर शबरीच्या कुटियाच्या समोर आहे. शबरीचं चालू होतं वाट बघणं. हे मेरी राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा. मेरी राम जी का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे अपने आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरी राम जी का आवन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन वाट बघत होती शबरी कधी माझा जगाचा मालक मला दर्शन द्यायला येतोय म्हणून. आणि प्रभू शबरीच्या कुटियाच्या समोर आहे महाराज. शबरीच्या कुटियाच्या समोर आल्याच्या नंतर शबरी आईला ओळखू आले की आलेला भगवंत. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारला आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे तरी रडण्याचं कारण काय या. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी आईने सांगितलं लखन अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे मला देवाचं पाय धुवायचे पण काय करू. लहान वयातच मायबापांचा घर त्यागलं.
संसारात पडली नाही, लहानपणी संसाराचा त्याग केला. अरे मला पाणी प्यायला ग्लास नाही, भांडं नाही या, पण इथं देवाचे पाय धुवायची इच्छा आहे, मला देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही. लखन, देवाचे पाय धुवायचे आहेत पण देवाचा पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाहीये. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही या, तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्र नाहीये, काय करते, पण पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. अजून काय अपेक्षा ठेवते? शबरीनं देवाची साठी वाट बघून बघून प्रत्येक वेळेस सडा रांगोळी करायची. हो, आणि बोरं चाखून ठेवायची. गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची, आंबट लागलं तर फेकून द्यायची. ती उष्टी बोरं माझ्या जगाच्या मालकाला दिली. माझ्या मालकानं खायला सुरुवात केली. बोरं खात असताना बाजूमध्ये लखनजी बसलेले. लखनजीला सांगितलं, भैया ले तू भी पाले भैया अपनी माँ का प्रसाद है. लखनजी ना आत्मालीनाथ भाऊ म्हणे, आई बहीण ना उष्टा बोरे आऊ बा काय राहणार, माल बी का वळाय ना, आणि तवय काय कोलगेट नाही होत, ब्रश नाही होता, दात बीत घसेल होतीन बा असं. आई बहीण ना उष्टा बोरे आऊ भाऊ काय राहणार, माल बी पसाडाय ना म्हणे. हम मरे तो मरे यजमान को भी लेके मरे. लखनजीनं बघितलं प्रभूचं लक्ष नाही या. हातात बोरं होती, लखनजीनं दिले फेकून. माझा ब्रह्मांडाचा धनी असं कोणतं ठिकाण नसेल की जिथं जगाचा मालक आपल्याला बघत नाही. तुम्हाला सांगतो बरं का, कोणाची निंदा नालस्ती करत असताना, कोणाची टिंगल करत असताना, कोणाची बदनामी करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही ज्याच्यासोबत बदनामी करतात, ज्याच्यासोबत विषय मांडतात त्याला कोपऱ्यात घेतात तुम्ही, त्याले कोपरा मला घ्यात, पण असा कोणता कोपरा नाही की जगना मालक तुला देखी नाही राहणार. आको सोपं घरी सांगाच, एखादा घरमा मांजेने जर वाटीमा दूध देखील ना 3 तोंड टाक, चाटायला लाग गई दूधले, दूध पेवायला लाग गई, पण दूध पेत असताना डोळ्याला इशनी पेस. तिना डोळ्याला यायला राहतं, तिला असं वाटस म्हणा डोळ्या बंद येत माहिती, जसं मला दिकी नाही राहणार तसं कोणलेच दिकी नाही राहणार. येडी भानट चोरत नाही, फक्त डोळ्यात तुला आल्यात घर ना मालक बिन मालकीन बी देखी राहणे, पण त्या विचार असा करा असं बी उष्ट कर टाकेले काहीला हाकला ना भाऊ. म्हणा इशारा समजी घ्या होते तुम्ही. विठ्ठल विठ्ठल शबरीची उष्टी बोरं खाल्ली, लखनजीनं खाल्ली नाही, बोरं फेकून दिली. माझ्या जगाच्या मालकानं खेळ रचला. महाराज जेव्हा रावणासोबत युद्ध चालू असताना इंद्रजीत सोबत लखनजी युद्ध करत होते. लखनजी मूर्छा येऊन पडले, बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. लखनजी पडलेल्या आणि तिथं वैद्य आले. वैद्याने सांगितलं जोपर्यंत लखनजीला आयुर्वेदिक औषध भेटत नाही, ती एकच औषध अशी, ती आणल्याशिवाय लखन जिवंत होत नाही. प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले आणि सांगत होते, भैया लखन हे उठ जा लखन भैया के जीना लगे, उठ जा रे लखन भैया के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे, उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया, अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे. प्रभू रामचंद्र जवळ बसलेले वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक आणल्याशिवाय लखनजी जिवंत होत नाही. मग आयुर्वेदिक आणणारे तुम्हाला माहिती आहे हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वतच उचलून आणलेला आहे. त्या पर्वतावर जे लखनजीनं बोरं खाल्ली नाही, शबरीचे फेकून दिलेली त्या बोराची वंशी, आणि ती बरोबर माझ्या जगाच्या मालकानं स्वतःच्या भावाला खाऊ घातली. महाराज भक्ताच्या साठी भावाचा अपमान केलेला परवडेल, पण माझ्या भक्ताचा अपमान नाही सहन करणार. या भावाला किंमत देणारा माझा ब्रह्मांडाचा धनी आहे. विठ्ठल विठ्ठल अजून सांगायला आवडेल, सुरुवात आहे अजून. पहिला भक्त भिल्ल समाजाची शबरी. दुसरा महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? सोखामेळाच्या जीवन चरित्र सांगायला मला खूप आवडतं महाराज. सुरुवात करेल ना मी. हो, तसं तर प्रसन्न करायचे भाव माझ्या मीराबाईचे सुद्धा तसे होते. हो, देवाला प्रसन्न करायचे. मग काय नुसता शबरी मातेला त्रास झाला असं आहे का?
चोखा मेळाला त्रास झाला असं आहे का? अरे माझ्या मीराबाईला सुद्धा तो त्रास झाला महाराज. लोकांनी दिला जाऊ द्या, स्वतीच्या बापानं सुद्धा विरोध केला पण नाही ऐकलं महाराज. हा, भगवंताची प्राप्ती करून घेतली, सांगणारच आहे ऐका. महार समाजामध्ये संत जन्माला आले. चोखा मेळा, चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस होते. बायकोला दिवस हा, बाळणपणाची वेळ जवळ आलेली आणि चोखा मेळा पत्नीला सांगायला लागले. म्हणले ऐक ना, मला की नाही सोयरा, मला की नाही वारीला जावं वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला सांगितलं, तुम्हाला वारीला जावं वाटतंय नक्की जा, अजिबात अडचण देत नाही, विरोध करत नाही, जा म्हणे वारीला जाय राहणार. ते चोखोबान बायकोन सांग बरोबर नाही सोय. नवरा वारीला जाय ना, बायत पण वेळ जवळ जायला होती, कवय बायती नाही जाईन, बा डिलिव्हरी होई जाई सांगता येत नाही, तरी नवराला सांग वारीला जाय राहणार, जा म्हणे. कसं काय वातावरण राहायचं आपला घर असा प्रसंग राहणार. ते बाईना दिवस भरतात ते, नवरा जर वारीला जावान म्हणे, ते कसं काय वातावरण राहील. वारीले महिनाभर जाणं पडत. अरे काही काही बाया गावमान गावमा कीर्तनले सुद्धा जाऊ देत नाही. घरातील गाद्या बकल्या बांधलेत वट्टावर, कुत्रा तोड टाकतील.